बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी हा तिचा मागायचा अधिकार आहे आणि नवऱ्याचं देणं कर्तव्य आहे. याच्यापेक्षा पुढचं बोलतो, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. आपल्या संसारात असं आहे नाही. आपल्या संसारात नवीन नवीन मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोन ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि जे के पूर्ण ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं, नवरा बायको रस्त्यानं चालले तरी हाताला हात धरून चालतात. किती दिवस? 2-2.5 महिने. 2-2.5 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते आहो, हा म्हणतो बोंबलू नको, चाल. जे घडतं, जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. एक म्हातारी, आता तुम्हाला सर म्हणू का आमदार म्हणू? सर म्हणतो. हा, एक म्हातारी दोघं बाजारातून हाताला हात धरून चालले आणि त्यांच्या वयाचा मित्र त्यांच्याकडे आला आणि त्याला आश्चर्य वाटलं ना, या वयात पण हाताला हात धरून बाजारातून चालता. मग त्याने थांबवलं. म्हणे का हो, तुमच्या नवरा बायकोचं किती प्रेम आहे? म्हणे कसं काय? एवढे वर्ष लग्नाला झाले म्हणे, पण अजून बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे? ते म्हातारं म्हणे, प्रेम काही नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवलं. तो समजतो असं काय नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं हा अधिकार आहे, नवऱ्याचं देणं कर्तव्य आहे आणि हे मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं हा नाही का? वल्ल्या फोकाण आणाय पाहिजे. मग हा, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात, तेव्हा सोनं मागणं. अहो, सोनं तर आता बी मागणं अनुचित झाल्यासारखं आहे. भाव झाला का भाव झाला त्याला, बरोबर आहे का नाही? काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उदाहरण सांगतो, उचित आणि अनुचित. पावसाळ्याचे दिवस होते, आता म्हणायलाच राहिलं नाही कोणते दिवस उन्हाळ्याचे आणि कोणते पावसाळ्याचे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला का इकडं? पडला ना, बरोबर आहे. आता म्हाताऱ्या माणसानं असं म्हणायचंच नाही आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही, तुम्ही फक्त उन्हाळेच पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, एवढे फॉरवर्ड नाही तुम्ही आता. हा, लक्षात ठेवा. पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई. दाखवा म्हणे. दाखवली. म्हणे केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची? दुकानदार म्हणे, ताई मी सांगितले तुम्ही दिले, असं झालंय का? मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता. त्या बाईनं सांगितलं 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. भाव कराव बायांनीच. 100ची वस्तू 50त मागण्याची डेअरिंग माणसात नाही. ते तेवढं धाडस बायातच आहे. नवरा म्हणतो, अरे 70 तर म्हण, तुम्ही मुके मारा, तुम्ही अशानंच घर मातीत घातलं, तुम्ही शांत राहा, आता पहा मी कशी घेऊन दाखवते. ती म्हणे 50 रुपयाला द्या. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस बायांनीच करावं, भाव बायांनीच करावं. बरं झालं तारका घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता, बरोबर आहे ना? त्याला जेवण खाऊन 100-200 उरले असते बा. ते माणसाकडे म्हणून जरा मोकळ्या मनानं बरं हे चालू आहे का नाही. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे, ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का? एक काम करा, मला ज्या भावात आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपयाला मला आली, 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची, 40ला द्या. दुकानदार म्हणे, ताई सकाळी आलात, माघारी लावणं बरोबर नाही, म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार झालो. एक काम करा, आता माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या. पहिल्यांदा शब्द टाकला ते 50 द्या आणि चला घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट 25ला द्या. दुकानदाराला राग आला. दुकानदार म्हणे, ताई असं करा, मग 25 पण कशाला देता, फुकटच घेऊन जा ना. मग 2 द्या म्हणे. कळलं का तुम्हाला? आता हे मागणं उचित आहे का? महाराज म्हणले हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. उचित आणि अनुचित एका वाक्यात सांगतो. देवाकडं जाऊन देव सोडून बाकी काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मी सांगतो तुम्हाला, आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा आषाढीच्या पूजेला आले. तुम्ही कोणत्या पक्षातून? हा,
उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. नाही, मला उदाहरण सांगायचे, बाकी काही नाही. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि पंढरपूरच्या आषाढी एकादशीला पूजेला आले. उचित मागणं कसं असतं बघा. पूजेला आल्यानंतर असं आहे ना, आषाढीचा असा नियम आहे, आषाढीचा पूजेचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असतो आणि त्याबरोबर लाईनीत जे समोर जोडपा असन त्या जोडप्याला असतो. मला आठवत आहे की बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका कुटुंबाला तो अधिकार मिळाला आणि त्यांनी महापूजा, माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही यूट्यूबला ते पाहून घेऊ शकता, महापूजा केली. आणि महापूजा केल्याच्या नंतर बाहेर आल्यावर मीडियावाल्यानं त्यांची मुलाखत घेतली. किती वर्ष झाले वारी करता? ऐका बरं का, म्हणले 25-30 वर्ष झाले आम्ही जोडीनं वारी करतो. बरं, आज आषाढीच्या पूजेचा बहुमान मिळाला आहे तुम्हाला, कसं वाटतंय? खेड्यातली माय, नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मोठं कुंकू, नाकात मोठी नथ, आमच्या चमनबाई सारखंच मोठं कुंकू लावलेलं, बरोबर आहे. आणि असं खेड्यातलं राहणीमान, खेड्यातलीच माय, म्हणे चांगलं वाटतंय दादा. आता मीडियावर बोलायची फार सवय नसते. मग मीडियावाले म्हणले काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं उत्तर फार सुंदर दिलं. त्या मायनं सांगितलं आपण पांडुरंगाला मागावं, मग आपण त्याच्यापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं, त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. काहीतरी मागितलं असेल ना पांडुरंगाला. त्या मायनं सांगितलं हा दादा तुम्ही एवढं विचारताय तर सांगते, मागितलं ना मी पांडुरंगाला. काय मागितलं त्या मायनं बघा. किती गंभीर झालात तुम्ही आता. कायच मागितलं असेल बाबा, मीही असंच पाहत होतो. त्या मायला विचारलं काय मागितलं तुम्ही पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा पांडुरंगाला एवढंच मागितलं, माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी वारी करता येईल. याला म्हणतात उचित मागणं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पेपर वाटून, पाव विकून आज अख्ख्या गावाला जेवण घालणं याला म्हणतात हाताचं भूषण. कळलं माझं बोल? याला म्हणायचं हाताचं भूषण. हस्तस्य भूषणम दानम. पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये, आणि हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. याला म्हणायचं उचित मागणं. देवा तुला आम्हाला उचित अनुचित कळत नाही, पण तुला कळतं ना. करोनी उचित हृदयात
प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनी आस उचित ते करा भाव जाणोनी आमच्या अंतकरणातला भाव जाणून घे आणि आमच्यासाठी जे उचित असेल तर दे तुला जर द्यायचं असेल तर हेच दे हेची दान देगा देवा देगा देवा हेची दान देगा देवा देगा देवा हेची दान देगा देवा विसर न व्हावा बस मला हेच दान दे मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे लक्ष देऊन ऐका बरं का हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते हा हेची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा काटाने गवान त्याचा बंगला माझा व्हावा बोला पंडुरामचंद्र भगवान की जय आपण देवाकडं असंच मागू देवा माझं चांगलं नाही झालं तर चालेल पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही हे बस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारी माणसं जास्त सापडतात बरं का आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं त्याला म्हणलं तू काय निवडून येणार आहे वैर तो म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो काय आत्मविश्वास आहे त्याला अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही मग उभा काय राहिला म्हणे मयामुळे ते पडतंय ना ह्या दुर्योधनाच्या अवलादी बा माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि शेजाऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे शेजाऱ्याचं चांगलं झालेलं पाहत नाही काही लोकांना एक वाक्य कुठंतरी लिहून ठेवा ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं ना त्याला जीवनात वेगळं दुःख शोधायची गरज नाही आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं ना त्याला जीवनात नवीन सुख शोधायची गरज नाही नाही मी आमदार होत आहेत पण माझे सर माझेच आमदार आहेत आनंद आहे 5 वर्ष किती जरी जळफळाट केलात फायदा येते काय फायदा आहे काय फायदा नाही लक्षात आलं माझं बोल हे बघा मोठ्या माणसाचे पाय धरून जगावं तुम्ही मोठ्याला मोठं नाही म्हणलं तर त्याचं मोठे पण कमी होत नसता सूर्यावर थुंकल्यानंतर काय सूर्यापर्यंत जाणार आहे का स्वीकारावंच लागेल तोंडावर थुंका पडत असतो स्वीकारावंच लागेल याच्यात शंका नाही 2 पद्धतीनं जीवन जगावं माणसानं एक तर मोठा आला तर त्याचे पाय धरून जगावं नाही तर त्याच्यापेक्षा मोठं व्हावं आणि त्याला पाय धरायला लावावं 2च पद्धतीनं माणसाचं जगणं असलं पाहिजे मोठ्याचं मोठेपण सण होईना आणि याला काही जमाना मग याच्यात काही फायदा आहे का काही फायदा नाही मोठे मोठेच असतात 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी तो बजेट काय तू बोलतोय काय असं होतं मध्ये बरोबर आहे ना विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं
आमदाराची चूक काढाय निदान जिल्हा परिषदचा सदस्यता असावा. विठाला विठाला चुकाच काढायच्या म्हणलं तर कशातही निघत राहतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेरच गावात रिक्षा फुकट पाहिजे. वाग सांगू ना. हा असं असतं का सांगा बरं, कशात निघत नाही. आता सांगतो अजून ऐक. शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षानं मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? कळलं ना? त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षानं मोठ्या झाल्या. म्हणजे यांनी ती एसटी फुकट आहे म्हणून वय वाढून घेतलं ना. 65चं किती केलं? 75 केलं. बरोबर आहे ना? 65चं 75 केलं. आणि ते बरं, आता एक असं आहे, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं वय कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं आता हे खोटं आहे. मग त्याला काही बोलता येत नाही, मग तो एवढंच करतो, ताई खरंय, ताई खरंय. तिला कळतं आता हे खोटं आहे, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडाय गाली आलं, बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. कामाला येतं काम करावं. 75ला फुकट सांगितलं ना, मग लिहिलंय ना, जळाले का डोळे तुये, चल फाड. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला बोयायचा, त्या लाल परीचा. एसटी लाल परी म्हणतात ना, म्हणजे ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित, लोकसभेला अजून एक योजना येणार आहे, आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले. कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले. जिचा परवाचा 1 तारखेचा हप्ता आला, तिच्या तोंडावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी आता थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता. विठाला विठाला. आमदार साहेब, आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं, शांतामाय, परवाचा 1 तारखेचा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं, एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं, 65 आणि 75 अशा दोन्ही योजनेत कस काय बसली? 2 आधार कार्ड काढले म्हणे. एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं, धन्य माता पिता तयाचे या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुमच्या अगोदरच मुद्दा झाला आमचा की एकटे राजकारणीच लोक भ्रष्ट असतात असं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या पद्धतीनं आपण बी देशाला थोडा हातभार लावत राहतो. विठाला विठाला. लक्षात ठेवा. मला काय सांग, हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते, हेची म्हणलं की पर्याय संपल्या. मी जर म्हणलं असता आता मला दत्ता महाराज यायला जमत नाही, दुसरा महाराज पाठवतो, माझ्यापेक्षा भारी पाठवतो, तुम्ही ऐकून तर बघा, नाही आवडलं तर सांगा, तुम्हाला काय करायचं, मी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही ऐकून तर बघा. दत्ता महाराज एकच म्हणले असते, महाराज आम्हाला काहीच सांगू, तुम्हाला तारीख दिली, तुम्ही या. आम्हाला माहित नाही का बाकीचे महाराज, आम्ही तुम्हाला बोलवलं ना, मग तुम्हीच पाहिजे. तुम्हीच म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होते. आता आमदाराकडे पत्रिकेचा ढिग असतो, एका आज तर 9 तारीख म्हणल्यावर कुठं कुठं जावं लागलं तुमचं तुम्हाला माहीत, बरोबर. 10-10, 20-20 पत्रिका, आणि प्रत्येकाचं म्हणणं एकच असतं, साहेब तुम्ही आलंच पाहिजे बरं का, साहेब तुम्ही आलंच पाहिजे बरं का. आता मला सांगा, एकटा माणूस किती ठिकाणापर्यंत पोहोचेल? फार महत्त्वाचं आहे बरं काय. एक माणूस सगळ्यांचं समाधान नाही करू शकत. अहो, देव एक सगळ्यांचं समाधान नाही करू शकत. किती ठिकाणी जाणार एक माणूस, मग सगळ्यांचं म्हणणं काय असतं, मग एकीकडे बायकुल पाठवा, एकीकडे भावाला पाठवा, एकीकडे अजून जवळच्याला पाठवा, आणि मग एखाद्या ठिकाणी 2 ठिकाणी आपल्याला जावं. मग सगळ्यांचं म्हणणं काय असतं,
मग हे म्हणतात पत्रिका आली की हे बघा मला जरा दुसरीकडचं काम आहे, मी मंडळीला पाठवतो, नाही तर वडिलांना पाठवतो, नाही तर भावांना पाठवतो. पत्रिका देणारे म्हणतात साहेब मंडळी भाऊ आणि बाबा आम्हाला काहीच सांगू नका, तुम्हीच आलं पाहिजे. च म्हणले की पर्याय राहिले का नाही. सुंदर ते ध्यान बोला उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. हेच ध्यान पाहिजे, बाकीचे ध्यानालय तुझे आम्हाला नको दे, आम्हाला हेच ध्यान पाहिजे. एक आईचे 3 पोरं रडायला लागले. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडायला, 10 रुपये पाहिजे. 10 रुपये देते रोड नको, त्याच्यापेक्षा छोटा असतो. तुला काय झालं रडायला, बिस्किटचा पुडा पाहिजे, देते बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असतो, त्याच्यावर रागवत नाही. त्याला म्हणते तुला काय झालंय रे राजा रडायला, तुला 10 रुपये देऊ का, तो म्हणतो नको. तुला बिस्किट देऊ का, तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का, तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का, तो म्हणतो नको. अरे राजा बिस्किट नको, खेळाय नको, पैसे नको, खाऊ नको, मग रडतो का. ते म्हणतं मला बिस्किट नको, खेळाय नको, पैसे नको, खाऊ नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. आणि लहानपणी हे बाळ जसं गोंडस म्हणतं ना, आई मला तू सोडून कुठं जाऊच नको, तसं याला तांदळाचा झटका लागल्यावर बी एवढं आठवणीत राहायला पाहिजे. पण ते तांदूळ फेकून आणल्यावर काय याचे आटे ढिले होतात का काय मला कळत नाही. जे लहानपणी म्हणतं मला तूच पाहिजे, ते लग्न झाल्यावर फक्त चेंज करतं. बायकोला म्हणतं मला फक्त तूच पाहिजे, बगीचाला जाऊ दे. बरोबर आहे ना. महाराज म्हणतात माय महत्वाची आहे ना. आज पवनदादाचं कौतुक केलं पाहिजे. पवनदादाचं कौतुक केलं पाहिजे की माझ्या आईचा मला उत्सव करायचा. अरे फार आनंदाची गोष्ट आहे. मी मागच्या 22 जानेवारीला खूप मोठा कार्यक्रम केला दादा. हे वर्ष श्राद्ध हे आपला शिष्टाचार आहे, ते आपले संस्काराचे, ते करावंच लागणार आहे, ते आपले कर्तव्य आहे. पण मी याला थोडी बगल दिली आमदार साहेब. माझे आई वडील आता आहेत, मी त्यांचा मातृपितृपूजन सोहळा केला. हा जसा सेवा निवृत्तीचा सोहळा आहे ना, तसं मी आई वडिलांचा मातृपितृपूजन सोहळा केला. आणि जवळपास 200 महाराज लोक, नामवंत कीर्तनकार, इंदोरीकर महाराज, नामदेव महाराज शास्त्री, पाचपोर महाराज, खोले महाराज, पठाडे महाराज, साठे महाराज, म्हणजे जेवढे महाराज नामवंत आहे तेवढे एका दिवशी हजर केले. 22 जानेवारी 10-12 आमदार होते, खासदार होते, आणि जवळ ते 25 ते 30 हजार लोकांचं अन्नदान ठेवलं. पण त्या दिवशी माझ्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला, तेव्हा त्यांना असं वाटत होतं या जगातले सगळे सुख माझ्या पायाजवळ आहेत. आजपर्यंत चमनमाईचे सगळे दिवस कष्टात गेले, सगळे दिवस. 3 पोरींचे लग्न, पोरग, हे सगळं कुटुंब सांभाळायचं. आणि काय महाराज मदतनीस, आशा सेविका म्हणून. मला वाटतं त्या जेव्हा आशा सेविका असतील तेव्हा 1000-1500 हजारानं सुरुवात झाली असेल पगारीची. बरोबर ना माय. किती 110 रुपये. ओ माय गॉड, 110 रुपयापासून सुरुवात झाली बघा. आणि आताशी कुठं ते 6-7 हजारापर्यंत, 7.5 हजारापर्यंत आलं असं वाटतंय. बघा बरं, 110 रुपयापासून जीवनाची सुरुवात केली आणि मदतनीस म्हणून काम केलं. मी तर म्हणतो आजपर्यंतचं सगळं आयुष्य कष्टात गेलं का नाही, सगळं आयुष्य कष्टात गेलं, पण आज त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत असेल. माझ्या पोरानं माझ्यासाठी कार्यक्रम ठेवला, बस या जगातले सगळे सुख माझ्या पायाजवळ आहेत. आणि खरी श्रीमंत जर या गावातली कोणती बाई असेल तर ती आज चमनबाई आहे, की तिच्या पोरानं तिच्यासाठी एवढा उत्सव ठेवला, ही खरी श्रीमंत. अरे काय पाहिजे मायबापाला दुसरं. फेकून जरी भाकर मारली तर मायबाप आशीर्वादच देतात महाराज. घराच्या बाहेर जरी काढले तर पोराचं वाईट व्हावं चिंतत नाहीत. लक्षात ठेवा. त्यानं म्हणावं मला तू पाहिजे आई. मला खूप आनंद झाला जेव्हा मी कार्यक्रम ठेवला आई वडिलाचा, आणि सगळ्या लोकांनी आलेल्यांना मला एवढंच म्हणले महाराज फार स्तुत्य उपक्रम तुम्ही केला. आई वडिलाबद्दल बोलणं वेगळं आणि आई वडिलाबद्दल करणं वेगळं. विठाला 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 विठाला. बस आई मला तू पाहिजे, बाकी काही नाही. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव माय असतं. बरोबर आहे ना. त्याचं नाव आई आहे.
या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्या अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. उसे माँ की अदालत कहते हैं. आईच्या अदालतमध्ये कोणत्या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही महाराज. म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिने जगाचा स्वामी जरी असेल त्याला माय नसेल तर तो भिकारी आहे. मोदी साहेब निवडून आल्यावर कुणाचं दर्शन घ्यायचे? आईचं. निवडून आल्यावर आईचं दर्शन. बरं, वाढदिवस कोणाच्या हातानं जेवण केला? माईच्या. अरे साधा एखादा कार्यकर्ता असतो तर त्याचा वाढदिवस हॉटेलला आणि 5 स्टारला असतो. देशाचा पंतप्रधान आहे, पण जेव्हापर्यंत आई होती ना, वाढदिवस आईच्या हातानं जेवून साजरा केला. काही काही गोष्टी मानल्याच पाहिजे. काय म्हणसाल नाटकी येतो तू कर, काय म्हणतात नाटक करता तू कर, त्याच्यापेक्षा डबल कर ना. काय म्हणतात यांनी धर्माचं घोंगडं पांघरले, तुम्ही 2 पांघरा. आम्हाला थोडंच कळतंय खोटं आहे का खरं आहे, तुम्ही 2 पांघरा ना, अडचण काय. काय म्हणतात यांनी धर्माचा वापर कराय, अरे तुम्ही डबल करा ना. त्यांनी जर 1 राम मंदिर बांधलं असेल तर तुम्हाला अजून 2 शिल्लक आहेत ना. तुम्ही काशीतलं आणि मथुरेतलं करा ना तयार, समाज तुमच्या मागं पळेल, समाज तुमच्या मागं पळेल ना. अडचण काय. एखाद्याची रेस छोटी करण्यासाठी आता शिक्षकच आहेत, खोडायची गरज नाही. आपली खालची मोठी करा, ती आपोआप छोटी होईल. विठाला विठाला लक्षात ठेवा महाराज, मानलं पाहिजे का. म्हणून मोदी, मला सांगा, मोदी साहेबाला गेलेली सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला आणता आलं का? नाही. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ नहीं मिलती. माय मिळत नाही महाराज. आणि हे बघा, आज मायचं एवढं कौतुक करताना मी महाराजांच्या प्रमाणानंच सांगेल तुम्हाला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत कोणतं असेल तर माय. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची सोपे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. मग ते पोरग म्हणतं आई मला फक्त तू पाहिजे, मला बाकी काही नको. हेची म्हणलं की आणण्याची व्यावृत्ती. लहान लेकराला खेळण्याचे किती आमिष दाखवा, राहत नाही दे. ते म्हणतं मला आईकडे जायचं. बस तसंच तुकाराम महाराज म्हणतात, तुला द्यायचं असेल तर हेच दे. हेचे दान देगा देवा. देवाला मागतात. काय मागतात? तुझा विसर न व्हावा, मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. विसरली तया थोर झाली हानी,
पचतील खाणी 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागत असतं. आणि आज माणसं दोन गोष्टीला विसरली, एक देवाला आणि मरणाला. मरणाला एक विसरली आणि देवाला एक विसरली. महाराज म्हणले देवाला विसरलं नाही पाहिजे. आपल्याला जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायेल गुण तयाचे, म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. देवा धर्माचा लोकाला विसर पडला आणि विषयाच्या सुखात लोक गुरफटून चालले. म्हणून महाराज म्हणले तुझा विसर न व्हावा. आणि हे जर मला दिलंस तर मी काय करेल? गुण गायीन आवडी. वा 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 वा. गुण गायीन आवडी गुण आवडी. गुण गायीन गुण गायीन आवडी. आवडीने तुझ्या गुणांचं गुणानुवाद गाईल. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी मग गुण गाईन आवडी. देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह त्याच्या भजनासाठी दिला. देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजना गोमटा, देवे दिला देह हो भजना गुमटा. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती, कळतं ना. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. बोला काय पुरुषार्थ आहे. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते. कुत्रं एक दिवस मरणार, आपण सुद्धा एक दिवस. पण कुणासारखे?
तुम्ही म्हणा मला जायचं इथून, हां बरोबर आहे ना. आपण सुद्धा एक दिवस मरणार ना. कुत्र्याला भूक लागली की दत्ता महाराज कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे त्याच्यात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमा. मग वेगळं काय, याच देही घडे देवाचे भजन, एवढंच वेगळेपण आहे, बाकी काही वेगळं पण नाही. म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. कहा गए तो कहा नाही, और क्या लाए तो कुछ नाही. जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविले, काय फायदा नाही. म्हणून महाराज म्हणले गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. कसं आवडीने भजन करायचं, टाळी वाजून सर्वांनी. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हा हा, टाळी 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 टाळी. विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. बोला पुंडलिक हरी बोल, श्री ज्ञानदेव बोला बोला पंढरीनाथ भगवान की जय. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार, 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 चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य वाटला असेल ते घ्या, योग्य वाटला असेल ते टाकून द्या. 8:30ला सुरू झालं, 15 मिनिटं अजून शिल्लक आहे. बाकीचं सगळं 15 मिनिटात होईल. 10:30ला थांबून जाऊ, बरोबर आहे. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आज हा कार्यक्रम चमनबाई व्यंकटराव गायकवाड यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र पवनदादा आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मी खूप धन्यवाद देईन पवनदादांना, की बघा किती कष्टातून हा माणूस पुढे आलेला आहे. ज्यांनी 17 वर्षापर्यंत बघा पेपर वाटली, गावात पाव विकली, आणि कमाल आहे. मला वाटतं 4 बहिणी का तुम्हाला, 4 बहिणी, हो 4 बहिणींचे लग्न, आणि हे सगळं कुटुंब या ठिकाणी. तेव्हा एक लग्न करण्यासाठी किमान 4 वर्ष तरी कष्ट करावं लागतं. लग्नाच्या अगोदरचे 2 वर्षे साचवण्यात आणि लग्न झाल्यावर 2 वर्ष फेडण्यात, असं एक लग्न म्हणलं की 4 वर्ष, असं 4 चूक 16 आणि बरोबर 17 वर्षे पेपर त्यानं एकट्याच्या लग्नाचं वर्ष धरा. 17 वर्ष पेपर वाटण्याचं काम या माणसाने केलं. आणि आजही ईश्वरानं एवढं दिलं तरी पण पाय जमिनीवर आहेत. नाही तर एवढे पैसे आल्यावर एखादा पहिल्यांदा फॉर्च्युनर, त्या नाही का समृद्धीचे पैसे पहिल्यांदा ज्या गावाला भेटली, त्या गावात सगळ्या फॉर्च्युनरच, हे फॉर्च्युनरच. नानांनी आणली बाई फॉर्च्युनर, बरोबर आहे ना. एवढे पैसे आल्यावर जमिनीवर राहणं, हे बघा सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या गोष्टी सांभाळणं खूप अवघड असतं. सत्ता,
संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टी सांभाळणं फार महत्त्वाच्या असतात हा. सत्ता मिळते पण सांभाळता आली पाहिजे. तारुण्य मिळतं पण त्याच्यात जपता आलं पाहिजे. पैसा मिळतो पण त्याचा वापर योग्य करता आला पाहिजे. पण आज एवढं असून सुद्धा आपल्या चौकात एक ऑफिस आहे ट्रॅव्हल्सचं, बुकिंगचं. एवढं असून सोडलं नाही, पाय जमिनीवर आहेत. मी अगोदर बोलून गेलो, गरिबी असली तर, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. कोण म्हणल प्रवीण स्वामी आमदार आहेत? बोला. जे शिक्षकाचा पेहराव माझ्या तारखेच्या वेळेस होता तोच पेहराव आहे माझा. माही तरी अंगठी मोठी आहे जरा, त्यानं तर काय घालायचे म्हणून घातली वाटते. बरोबर आहे का नाही? आजही महाराज तो रुबाब नाही. आणि असं आहे ना, शिक्षक म्हणलं की त्याचं जीवन हे चाकोरीतच असतं. त्यांच्या जीवनाला ती सवयच असते. योग्य वेळेत उठणं, योग्य वेळेत शाळेवर जाणं, पोरांना तेवढी टीचिंग करणं, पुन्हा आल्यानंतर आपलं काम करणं. आणि सरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यानं कोरोना काळात गावातल्या मंदिरावर माईक लावून कोरेगावला शिकवलं होतं. हा इतिहास आहे त्यांचा, लक्षात ठेवा बरं. कोरोना. आणि मी हे उदाहरण अनेक गावाला सांगितलं. सर, तुमच्या कोरेगावचे उदाहरणं मी अनेक गावात दिली. मला आजही आठवत आहे, त्या कोरेगावात आजपर्यंत निवडणूक नाही. आजपर्यंत. आता या मला आता माहीत नाही सध्या, पण निवडणूक, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, सोसायटीची निवडणूक नाही, अजून गावात कोणी थकबाकीदार नाही. पाळाव पाणी देऊ नका रे, थांबा. ए पाळाव 5 मिनिटं थांबा. माझ्याकडे लक्ष द्या. आता गावात कोणी थकबाकीदार नाही. गावातली केस कधी तुमच्या पोलीस स्टेशनला गेली? अजून काय गावाचं कौतुक. आणि मला तर एवढं सांगितलं महाराज, आमच्या गावात 5 मिनिटात सरपंच ठरतो. हे ठेवायचा का दुसरा करायचा? कौतुक आहे. तुमच्या जवळचं गाव आहे ते कोरेगाव. आणि मी आल्याबरोबर त्या गावाचं नाव घेतलं. फार कमी गावं आहेत अशी. आणि या पद्धतीनं चाललं तर किती आहे. आणि सरांनी तेव्हा गावातल्या मंदिरात माईक आणि गावानी भोंगे, पोरायनं घरी. बरोबर आहे सर? पोरांनी घरी वहीन पेन घेऊन बसायचं आणि सरानं गावातल्या मंदिरातून पोरांना शिकवायचं. आणि त्याची देण त्या पोरांचे आशीर्वाद आणि त्या मायबापाचे आशीर्वाद म्हणून आज आमदार. कष्टाशिवाय होत नाही महाराज, कष्ट करावे लागत असतात. आपला प्रामाणिकपणा जर जनतेला कळाला तर लोक पैशाला सुद्धा लात मारायला तयार आहेत. नाही तर मला वाटतं तुम्ही पैशानं पुरून आमदार झाले नसते. तुम्ही जनतेच्या प्रेमामुळं आज आमदार आहात. जनतेच्या प्रेमामुळं आज आमदार आहात. आणि आमदार होऊन सुद्धा आज जमिनीवर पाय आहेत. मी आल्या आल्या त्यांना विचारलं, तुम्हाला गडबड असेल तर, तेव्हा सर होते मग ही तारीख तुम्ही घेतली होती, ते दिवस वेगळे होते, पण आज तुम्ही आमदार आहे. नाही म्हणले, मी बसणार आहे, मी ऐकणार आहे. म्हणून आज या ठिकाणी. आणि तुम्ही गरिबाच्या कार्यक्रमात आले सर, मला याच्यात अजून आनंद झाला. जोरदार टाळ्या साहेबांसाठी एकदा वाजवा, जोरदार. लक्षात ठेवा, आता मी 2-4 वेळ नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल. उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काही घेणं देणं नाही. काय म्हणतात, मोठ्याचे नाव का घेतात? तू मोठा होय. मोठा देऊन जाणार आहे, तू खाऊन जाणार आहे. आता त्यांना जर म्हणलं साहेब इथं हे काम द्या, ते नाही म्हणतील का? एवढं कौतुक केल्यावर नाही म्हणतील का? कौतुक नाही केलं तरी ते देतील. कौतुक नाही केलं तरी ते देतील का? त्यांना माहीत आहे माझं हे कर्तव्य आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, किती जरी मोठा माणूस झाला तर पहिला शिक्षकाच्या हाताखालून जात असतो. पंतप्रधान जरी झाला असेल तर तो कुणाचा तरी विद्यार्थी आहे. आणि असं आहे, तो कुणाचा तरी विद्यार्थी आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही आलात, मी आनंद मानेल. आणि या कुटुंबाला मी धन्यवाद देईल की त्यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. असे कार्यक्रम झाले पाहिजे. असे कार्यक्रम झाले तर समाजाला एक दिशा मिळणार. अरे एकीकडे मायला वृद्धाश्रमात नेऊन टाकणारे पोरं कुठं, आणि एकीकडं माय निवृत्त झाल्यानंतर 16 करणारी पोरं कुठं. किती विरोधाभास आहे, किती विरोधाभास आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता मग पिता. पिता पिता असल्यामुळं मागं ठेवला जरा. धन्य माता मग पिता, धन्य माता पिता तयाची. आणि वेळोवेळी
महिलेला संप्रदायानं पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का माया हो. कुळी कन्या मग पुत्र. तुम्ही संत माय मग बाप. पहिल्यांदा माय मग बाप. ओम नम पार्वती पते हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. बायकाच पुढं घातल्या. अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माय मग बाप, अगोदर कन्या मग पुत्र, लाडकी लेक मी संताची मग मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. लाडकी लेक मी संताची. अगोदर महिलेला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण या कुटुंबानं गायकवाड परिवारानं केला. मी आनंदाची गोष्ट सांगेल. श्रीमंती कोणती आहे? 5च मिनिटात मी माझं थांबणार आहे. ऐका. भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर पवनदादा सारखं दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे, आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून या चांगल्या कामात आपण या ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे. जाता जाता एकच विनंती आहे. आज आपल्या देशावर युद्धजन्य परिस्थिती आहे. म्हणून आज आपल्या देशासोबत, आपल्या देशाच्या सैनिकासोबत, आपल्या देशातल्या जवानासोबत आपण सगळ्यांनी हजर राहणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे. हे बघा एवढी टाळकरी आहेत इथं. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे. या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. दत्ता महाराज झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. धर्मासाठी तो कधी उलटा बी करता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यांना देत चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला कधी तलवार ठेवण्याचा आग्रह नाही केला. सांगितलं उलट, राजे ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या तलवारीच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन पण आहे. भगवान शंकराकड स्वामी आमदार साहेब जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. त्या भगवान शंकरानं डमरू आहे आणि त्रिशूळ आहे. भक्त आला तर डमरू वाजवेल आणि राक्षस आला तर त्रिशूळानं वाजवेल. आपल्या प्रत्येक देवी देवताच्या हातात 5 मिनिटं शांतता राखा. आपल्या देवी देवतांच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. कशामुळं? फोटो चांगला निघावं म्हणून? नाही, हा समाजाला संदेश. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. जशाच तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. वेळ प्रसंगी तुम्हाला कठोर भूमिका घेता आल्या पाहिजे. म्हणून आज गेली 15 दिवस 22 तारखेपासून आपण सगळेजण प्रतिशोधात होतो आणि तो प्रतिशोध परवाच्या रात्री पूर्ण झाला महाराज. आणि या उन्हाळ्यातली दिवाळी परवा लोकांनी साजरी केली. उन्हाळ्यातली दिवाळी साजरी केली परवाच्या दिवशी जेव्हा पाकिस्तानवर हल्ला झाला. 7 तारखेला ती दिवाळी आपल्या लोकांनी साजरी केली. अरे आज तुम्हाला धर्म विचारून जर मारत असतील तर तुम्हाला धर्म सांगून मारण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचा धर्म सांगून मारण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला गर्व आहे ना, आम्ही मुसलमानाचे विरोधक नाही. आम्हाला गर्व आहे त्या सोफिया कुरेशीवर की जिने भारताच्या लष्करामध्ये राहून पहिला पाकिस्तानवर जर यशस्वी हल्ला कोण केला असेल तर त्या 2 नारी शक्ती आहेत, सोफिया कुरेशी आणि योमिता सिंग. या दोघींसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. या भारताच्या हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन करून देऊन या भारताची संस्कृती या भारताच्या समोर या दोघींनी आणली. लक्षात ठेवा, आम्हाला गर्व आहे. आम्हाला मुसलमानाबद्दल गर्व आहे, पण ते डॉक्टर APJ अब्दुल कलामासारखे असावे. आम्हाला मुसलमानाचा राग आहे जे भारताचं खातात, भारतात राहतात आणि पाकिस्तानचे गोडवे गातात. आम्हाला त्यांच्याबद्दल राग आहे आणि तो असणं गरजेचं आहे. तुम्ही जर या देशाचं खात असले आणि गोडवे जर पाकिस्तानचे गात असले तर तुम्ही आमचे कधी आवडीचे होणार नाही. आज आपण सगळ्यांनी
या देशासोबत उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या मित्र कोणी आपला परिवारातला जवळचा जर मिलिटरीत असेल तर त्याला फोन करा की तू तिकडं आहे म्हणून आम्ही इकडं सुरक्षित आहे. त्याला धीर द्या. आज आपलं हे कर्तव्य आहे. काय उपकार आहे महाराज. झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोप जा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न आपल्याला खायला मिळतं तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं झोपलेले आहोत तो भारताचा सैनिक. इथं कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अरे आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं तर आपली लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या भारताच्या नकाशात शोधण्याचा प्रयत्न करतील. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत. मग काय पाहते? माझा नवरा कोणच्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणच्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय. मिलिटरीवाल्याची बायको एवढं पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? कालचीच घटना सांगेन मी तुम्हाला. काय करते मिलिटरीवाल्याची बायको? जळगाव जिल्हा, मी रात्री कीर्तन केलं गुलाबराव गावंडेंच्या व्याह्याच्या घरी. रात्री मंत्री महोदय कीर्तनाला होते. ऐका, लक्ष द्या. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातला खेड गावाचा सुपुत्र 5 मेला लग्न झालं. त्याचं नाव आहे मनोज पाटील. 5 मेला लग्न झालं आणि कालच्या 8 मेला त्याला कॉल आला की युद्धजन्य परिस्थिती आहे, सीमेवर हजर राहायचं आहे. अंगाची हळद फिटायचा दिवस परवाची अंगाची हळद फिटायचा दिवस. आपण न्यूजला बातमी पाहिल्या असतील त्या किंवा कीर्तन झाल्यावर बघून घ्या. आणि महाराज 5 मेला लग्न झालं आणि 7 मेला कॉल आला, 6 मेला कॉल आला की तुम्हाला ड्युटीवर हजर व्हायचं आहे. कसलाही विचार न करता, अरे अंगाची हळद फिटलेली नाही, बायकोच्या अंगाची हळद फिटली नाही, आपल्या अंगाची हळद फिटली नाही, अजून लग्न होऊन 4 दिवस झाले नाही आणि सीमेवर जाण्यासाठी कॉल आला. क्षणाचाही विचार न करता त्या मिलिटरीच्या पोरानं सीमेवर जायचा निर्णय घेतला. त्याच्या बापाला विचारलं, पोरगा आज सीमेवर चाललंय. बापानं सांगितलं, माझं पोरग देशासाठी लढायला चाललंय. मला गर्व आहे त्या गोष्टीचा. मला पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले, माईच्या डोळ्यातून अश्रू आले. पण अश्रू कोणते आले? की आमचं पोरग देशासाठी चाललंय. पत्नीला विचारलं, हळद फिटली नाही तुमची, अजून हळद फिटली नाही आणि तुमच्या मालकाला सीमेवर जावं लागायला लागलं. काय भावना आहेत तुमच्या आज? तिनं उत्तर फार सुंदर दिलं. त्या पत्नीनं सांगितलं, ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझं कुंकू पाठवत आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझं कुंकू या देशासाठी, देशाच्या सेवेसाठी पाठवत आहे. ही कालची घटना आहे महाराज. हे उपकार आहे त्या मिलिटरीच्या जवानाचे. अरे मायबाप कमवतो कुणासाठी? लेकरासाठी. मायबाप कमवतात कुणासाठी? लेकरासाठी. आणि लेकरू दवाखान्यात असू द्या आणि 50 लाख लागायचे असू द्या, बाप 5 एकर जमीन विकतो म्हणतो पोरग नसल तर जमिनीचं काय करायचं? तुम्ही म्हणसाल मग हे मायबाप आपल्या पोरायला नोकरीसाठी सीमेवर पाठवतात आणि पैशासाठी. 1000% चुकीचं आहे. 1000% चुकीचं आहे. त्यांना माहीत आहे माझं पोरग सीमेवर जाणार आहे, उद्या याचं काय होईल माहीत नाही, पण देशाच्या रक्षणासाठी चाललंय ना. अरे आम्हाला गर्व आहे त्याच्याबद्दल. उपकार मानले पाहिजे त्या मायबापाचे की ज्यांनी आपला एक एक हिरा या देशाच्या रक्षणासाठी दिलेला आहे. एक एक हिरा. गुरुजी, जगातल्या सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहे, एक नोकरी मिलिटरीवाल्याची ती मरण्यासाठी आहे. तिथं जगण्याचा पगार नाही महाराज, तिथं मरण्याचा पगार आहे. आणि त्यांना जर विचारलं तुमच्या भावना काय आहेत तर ते एकच सांगतात, काय? मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए,
मेरी जान जाए वतन के लिए, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज जागा होण्याची गरज आहे. त्या छत्रपतीनं आपल्या हिंदवी स्वरा, अरे वेडे नव्हते राजे या लोकांना कापायला. वेडे होडे शिवाजी महाराज काही वेडे होते? लक्षात ठेवा. मग मी जाता जाता एकच सांगेल, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं गॅरंटीनं सांगेल. आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. आपलं आराध्य दैवत वारकऱ्याचं पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. अरे शिवाजी महाराज होते म्हणून हे मंदिर सुरक्षित राहिले. म्हणून एकच सांगेन मी तुम्हाला, काय लक्षात द्या, महाराज एक राजा इथं होऊन गेला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम, हर हर. काल एका मिलिटरी वाल्याची बाईट मी ऐकली, म्हणे हर हर महादेव म्हणून आम्ही सीमेकडे घुसलो. म्हणजे लढणारे सुद्धा हर हर महादेव किंवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाची ऊर्जा घेतात. म्हणून जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं सीमेवर शिवाजी महाराजाचा पुतळा उभारला. आणि यंदाची सगळ्यात भारी शिवजयंती ती झाली. बर्फाची वृष्टी होत होती आणि तरी जवान त्या बर्फात नाचत होते. जे लेझिम आणि ढोल ताशे आणि या तालावर शिवजयंतीला नाचत होते. नाचण्यासाठी स्वामी सर रक्त गरम लागतं आणि बर्फ थंड असतो. नाचण्यासाठी रक्त गरम लागतं आणि बर्फ थंड असतो. पण त्यांना माहिती आहे छत्रपतीचं नाव घेतलं की बर्फात सुद्धा गरम करण्याची ताकद त्या राजाच्या नावात आहे, त्या छत्रपतीच्या नावात. लक्षात ठेवा, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते आणि छत्रपती म्हटल्यानंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे. आज आपण कोण्या महाराजाचं ऐकू नका, कोण्या राजकारण्याचं ऐकू नका. आपण छत्रपतीला डोळ्यासमोर ठेवलेलं विसरू नका. राजे डोळ्यासमोर आजही ठेवा आणि ते राजे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चाला. एवढी विनंती करेल. एखाद्या महापुरुषाचं नाव रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. त्या मार्गानं चला. महाजनो येन गतस्स पंथः. महाजन ज्या मार्गाने गेले, गिरीश महाजन नाही या, महाजन म्हणजे महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चला. जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हाटकर, राजपूत, वाणी, कुणबी वाटू नका. तुम्हाला जात विचारून मारलं नाही, तुम्हाला धर्म विचारून मारलं. तुम्ही ओपन आहात का ओबीसी आहात विचारलं नाही, तुम्ही हिंदू आहात का विचारलेलं आहे. पण अजून तरी डोक्यात प्रकाश पडू द्या, जागे व्हा.
एकत्रित व्हा, संघटित व्हा, एवढं जाता जाता बोलतो. आणि या ठिकाणी या गायकवाड परिवाराला धन्यवाद देतो. बरोबर 10:30 वाजले. एवढ्या वेळ साहेब तुम्ही काढला, कीर्तनात बसलात. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण आता ते सत्तेच्या विरोधी पक्षातले आमदार आहेत, फारसा निधी त्यांना उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं जनतेने सांभाळून घ्यावं, समजून घ्यावं. कारण सत्तेत असल्यानंतरचं वेगळं असतं आणि सत्तेत नसल्यानंतरचं वेगळं असतं. पण सर, मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत केलेलं कार्यच तुमच्या कामी आलेलं आहे. प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना कोरोनात विद्यार्थ्यांना शिकवलं. सोपी म्हणजे किती तळमळ असेल विद्यार्थ्याबद्दल, आणि तीच तळमळ आजही त्यांच्या अंतःकरणात आहे. एकच आहे, भगवंतांना त्यांना उदंड शक्ती द्यावी, निरोगी आयुष्य द्यावं आणि या समाजाची सेवा करण्याची त्यांना अजून ऊर्जा द्यावी, ताकद द्यावी, एवढी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर. हॅलो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम उमरगा माणूस म्हणा. तुका म्हणे गर्भवासी वा वा. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी. क्या बात आहे. वा. तुका म्हणे गर्भवासी.
घालावे आभासी सुखे घालावे आभासी सुखे घालावे आभासी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी घालावे आभासी पांचाळ आणि रामपूर सरपंच. पांचाळ माधव महाराज महादेव बुवा पांचाळ. गुण गायन आवडी गुण गायन गुण गायन आवडी गुण गायन आवडी
या ठिकाणी आपल्या उमरगा तालुक्याचे आमदार साहेब श्रीमान स्वामी साहेबांचा या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या वतीने छोटासा